जळगावच्या अमळनेर इथे संत सखाराम महाराज संस्थानला लागलेल्या आगीमध्ये 400 वर्ष जुन्या सागवानी लाकडी वास्तूचा सभामंडप जळून खाक झाला। अमळनेर इथल्या प्रतिपंढरपूर संत सखाराम महाराज वाडी संस्थान इथे ही भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती कळतेय। तर अमळनेरसह पारोळा, चोपडा आणि धरणगाव इथल्या अग्निशमन दलाने तब्बल 2 ते 2.5 तासांच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवलं। मात्र तोपर्यंत मंदिराचं मोठं नुकसान झालेलं होतं। या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। जिल्ह्यातील अंबरनेर तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेले संत सखाराम महाराजांच्या वाडीला काल आग लागलेली आहे आणि ज्या ठिकाणी हे आगीचं दृश्य घडलं त्याच ठिकाणी आपण उभा आहोत। हे संपूर्ण यदि बघायला गेलं तर साधारण 250 वर्ष जुनं हा लाकडाचा सांगाडा आहे। चौफेर यदि वरती फिरवली नजर तर या ठिकाणी हे जळून पूर्ण खाक झालेलं आहे। सुमारे मोठ्या प्रमाणात ही आग लागली होती आणि वरच्या माळ्यावरचा संपूर्ण जळून खाक झालेलं पाहायला मिळतं आहे। मात्र एकीकडे बघायला गेलं तर याच ठिकाणी गाभाऱ्याचे जे देऊळ आहे, मंदिरचं आहे, मूर्ती आहे ते सुखरूप आहे, तिथं कुठलीही आगीचं स्पर्श झालेला नाही। मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आग लागलेली होती। आग लागल्यानंतर याच ठिकाणी जे आहे स्थानिक नागरिक व इतर लोकांनी देखील या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न केलेला होता। या ठिकाणी 8-8:15च्या दरम्यान आम्हाला चौकात बसल्या असताना स्मेल आला आणि आम्ही आत आल्यानंतर धूर निघाला आणि साधारणतः 1-1.5 मिनिटामध्ये हे सगळं लाकडाचं असल्या कारणाने तो आग खूप मोठ्या प्रमाणात झाली आणि आग जी लागली ती वरचा डोम, हा वरचा सभामंडप या ठिकाणी लागली। हा जो दगडी चौक आहे हा शाबूत आहे। आपण जर माझ्या मागं पाहणार तर गाभारा आहे। गाभाऱ्यात एक मूर्ती पांडुरंगाची, रुक्मिणीची, त्यांचा जो पोशाख आहे त्या पोशाखाला पण आग शिवली नाही आहे त्या तिथपर्यंत। आणि यानंतर आता जे आहे ट्रस्टीच्या वतीनं हे मंदिर जे पुढील 7 दिवसासाठी बंद असणाऱ्याचं सांगलं जातात आहे। वाल्मिक जोशी, जे मीडिया, जळगाव।